नमस्कार. आज आपल्यासोबत दुर्गा ब्रिगेडच्या अध्यक्षा दुर्गा भोर आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया नवरात्रीचं काय महत्त्व आहे आणि कसा साजरा करतेस नवरात्र. नमस्कार. सर्वप्रथम सर्व महिलांना व नागरिकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते. आपण पाहिलं की हजारो वर्षापूर्वी महिषासूर नावाचा एक राक्षस होता. ब्रह्मदेवाची त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपासना केली होती. त्या उपासनाचं फळ त्यांना ब्रह्मदेवाने वरदान दिलं की तुझा मृत्यू कधीही होऊ शकत नाही, 9 लोकांमध्ये तुझा मृत्यू कोणीही करू शकत नाही. त्यानंतर महिषासुराने त्याचा खरा अवतार दाखवला आणि देवतांवरती हल्ले करायला सुरू केलं. तेव्हा ब्रह्म, महेश आणि विष्णू यांनी एक शक्ती निर्माण केली, ती म्हणजे देवीची शक्ती. आणि महिषासुराला एक अवयव नष्ट करणारी म्हणजेच देवी होती. तिच्या हस्ते तिचा वध करण्यात आला महिषासुराचा. तेव्हापासून देवीची स्थापना झालेली आहे आणि नवरात्र आपण साजरा करतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरोघरी घट बसतात, देवी बसतात आणि सार्वजनिकमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये नवरात्रीची सुरुवात होतीये आणि स्थापना प्रत्येकजण करतात उत्साहामध्ये. अशा प्रकारे नवरात्रीचा उत्सव हा साजरा होतो. गरबा, दांडिया मोठ्या प्रमाणामध्ये लोक खेळतात. तुझ्या नावातच दुर्गा आहे, काय सांगशील. प्रत्येकीमध्येच एक दुर्गा लपलेली आहे. माझं नाव दुर्गा आहे, त्याचा मला अभिमान आहे की नाव दुर्गा ठेवलेलं आहे. एक देवी शक्ती, आपण दुर्गा देवीकडे बघतो, वेगवेगळी रूपं आहेत, तिची 9 रूपं आहेत आणि प्रत्येक मुलींनी हे दुर्गासारखं वागलं पाहिजे. सास सास तुफान बने, जब तीन का शस्त्र बने, खुद का सन्मान खुद करना पड़ेगा. आज हर बिटिया को दुर्गा बनना पड़ेगा. आज हर बिटिया को दुर्गा बनना पड़ेगा. दुर्गा ब्रिगेड स्थापन करण्याच्या मागे काय उद्देश होता आणि तो सफल होताना दिसतोय का. निश्चित सफल होताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वी दुर्गा ब्रिगेड ही संघटना स्थापन केली. आपण बघतो बऱ्याचशा कॉलेज असतील, वेगवेगळ्या ठिकाणी महिलांवरती अत्याचार होत आहेत, अन्याय होत आहेत. ते बघून दुर्गा ब्रिगेड ही स्थापन करण्यात आलेली आहे. कुठेतरी महिलांना एक प्लॅटफॉर्म पाहिजे, न्याय भेटला पाहिजे, त्यांची न्याय हक्काची संघटना ही तयार झाली पाहिजे. यासाठी दुर्गा ब्रिगेड ही स्थापन केलेली आहे. कला, सांस्कृतिक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दुर्गा ब्रिगेड संघटनेचं काम आहे आणि अशा प्रकारे महिलांना न्याय देण्याचं काम ही दुर्गा ब्रिगेड संघटना करते. त्याचबरोबर स्वसंरक्षणार्थ मुलींना, महिलांना लाठीकाठी प्रशिक्षण असेल, क्रीडा, कराटे असेल, असे सेल्फ डिफेन्स असेल, असे प्रशिक्षण देतेस. त्याबरोबर सिटी बचाव, खुद को बचाव असे वेगवेगळे अभियान घेतलेले आहेत. मी दुर्गा असं अभियान घेतलेलं आहे. बरेचसे अभियान हे दुर्गा ब्रिगेड संघटनेमार्फत घेतले जातात. निःशुल्क कुठल्याही प्रकारचे महिलांकडून पैसे घेतले जात नाही आणि ज्या महिलांना त्रास होतो त्याच्या 24 तास कधी पण दुर्गा ब्रिगेड संघटना ही तिच्यापाशी जाते. तुझी कुणी छेड काढली होती का आणि तू त्याला कसा धडा शिकवलास. नाही, माझी नाही कधी छेड काढली नाही आणि जरी काढली असती तरी त्याला उलटं पालटं करून धुवून टाकलं असतं. ओके. महिलांच्या सुरक्षेसाठी असलेले कायदे पुरेसे आहेत का, ते कठोर होणे गरजेचे आहे का. आत्ताचे जे कायदे आहेत ते महिलांपर्यंत पोहोचलेलेच नाही. आपण आता बघतोय की बऱ्याचशा प्रमाणामध्ये मुलींवरती अत्याचार होत आहेत. मुलींवरती कधी कधी मध्येच पुण्यामध्ये काय चाकोनी वार काय होतो, कोण वाचवायला जातं. पण जर त्या मुलीला जर कायदा माहिती असला असता, आपण त्याचा प्रतिकार करू शकतो, आपल्यावरती कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही, तर निश्चितपणे त्या मुलींनी सुद्धा प्रतिकार केला असता. तर हे कायदे महिलांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मध्ये पण शक्ती कायदा हा सरकारने काढला होता, पण कुठलाही उपयोग त्याचा झालेला नाही. आधीच्या फायली असतील, केसेस असतील, त्या तशाच पडून आहेत आणि महिलांवरती अत्याचार चालू आहेत. ते रोज कुठली ना कुठली तरी बातमी पेपरला येते आणि ती सकाळी वाचायला भेटते. MIDC परिसरात काम करायला येणाऱ्या महिलांचं काय काय अडचणी आहेत, सुरक्षेचं काय त्यांच्या. बऱ्याचशा अडचणी आहेत महिलांच्या. आपण पाहिलं की बस स्टॉप्स लांब लांब आहेत, इंटरनल वाहतूक अजिबात नाहीये, ई टॉयलेट्स नाहीयेत साध्या MIDC मध्ये. जवळजवळ 3-4 वर्ष मी त्यासाठी प्रयत्न करते. इंटरनल आता प्रत्येक कंपनीचे दरवाजे हे वेगवेगळे आहेत. जर MIDCच्या रोडमधून जर महिला चालत जात असेल तर तिला कधी काय अडचण असली किंवा वॉशरूमला जायचं असेल, एकही टॉयलेट उपलब्ध नाहीये MIDC मध्ये. हडपसरहून महिला कामाला येतात, सांगवीहून येतात, मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या ठिकाणाहून महिला कामाला येतात. 12-12 तासाच्या ड्युट्या महिलांना दिल्या जातात. उभं राहून महिलांना काम केलं जातं. हा महिलांवरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय आहे. कुठलाच विभाग त्याच्यावरती लक्ष देत नाही. ना कामगार विभाग देत, ना महिला आयोग देत. मोठ्या प्रमाणात कंप्लेंट पण महिला आयोगाकडे महिलांच्या जातात, पण कुठलंही निवारण होत नाही. तुझ्यासारख्या तरुणींना तू काय सांगशील. माझ्यासारख्या तरुणींना एवढंच सांगेल की प्रत्येकामध्ये एक दुर्गा लपलेली आहे.
मी ज्या प्रकारे काम करत आहे त्या प्रकारे प्रत्येक मुलीने बाहेर घराच्या पडून हे काम केलं पाहिजे. कॉलेज असतील, वसतिगृह असतील, वेगवेगळ्या कॅन्टीन्स असतील, अशा प्रकारे वेगवेगळ्या टोळ्या येतात, त्या मुलींना पळून नेतात, काहीतरी झाशा दाखवतात. इंस्टाग्राम, फेसबुक असेल, ट्विटर असेल, ऑनलाईन फ्रॉड मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. मुली त्याला बळी जात आहेत. तर मुलींनी कुठल्याही प्रकारे बळी न जाता पुढे यावे आणि सामाजिक कार्यामध्ये त्या सक्रिय असल्या की त्यांना प्रत्येक गोष्ट ही कळती, कशा प्रकारे आपण त्याला सामोरी जाऊ शकतो. शेवटचा प्रश्न, तुझे काय स्वप्न आहेत? स्वप्न एवढेच आहे की आपल्या भारतामध्ये महिला ही सुरक्षित वावरताना दिसली पाहिजे. यातच संघटनेचंही यश होईल आणि प्रत्येक महिला ही सुरक्षित असेल तर आपणही सुरक्षित जाऊ शकतो. आणि सारख्या तरुणींना तू काय सांगशील? माझ्यासारख्या तरुणींना मी एवढंच सांगेल की आज आपण बघतोय महिलांवरती मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होत आहेत, मुलींवरती अत्याचार होत आहेत. मध्यंतरी पुण्यामध्ये पण जी तहसीलदार झाली मुलगी, तिला पण वरून फेकण्यात आलेलं. अशा प्रकारे मुलींनी गप्प बसता कामा नये. प्रत्येकाने घराच्या बाहेर पडलं पाहिजे. आणि एक आपण पाहिलं, आता नवरात्र आहे, महिला 9 रंगाच्या 9 साड्या घालतात. आपण पाहिलं 9 ह्याच्या पण 9 देव्या आहेत वेगवेगळ्या, प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या, त्यासाठी तो कलर दिलेला आहे. पण कलरवरती काहीच नसतं. प्रत्येकाने आपापलं 9 दुर्गेचं 9 रूपही दाखवली पाहिजेत. आणि अशा ज्या अत्याचार होत आहेत महिलांवरती, मुलींवरती, वेगवेगळे प्रकार होत आहेत. सायबर क्राईम असेल, ऑनलाईन क्राईम असेल, इंस्टाग्राम, फेसबुक ह्याच्यावरती मुली मोठ्या प्रमाणामध्ये बळी पडत आहेत. तर हा प्रकार थांबला पाहिजे आणि मुलींनी स्वतः पुढे येऊन हा सगळं बंद केलं पाहिजे. त्याशिवाय ही प्रवृत्ती बंद होणार नाही. महिलांनी एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे आणि त्या महिलांबरोबर, मुलींबरोबर दुर्गा ब्रिगेड संघटना ही कायम बरोबर असणार आहे. त्यांना कुठलीही अडचण त्यामध्ये येणार नाही. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणार आहे. एवढंच मी तरुणींना सांगते.